कावळा, होय कावळा देतो शुभ संकेत. हे कावळ्याचे शुभ संकेत आपण दुर्लक्षित करतो, पण हेच शुभ संकेत आपले आयुष्य बदलून टाकणार आहेत. सर्वसामान्य जीवनामध्ये कावळ्याकडे आपण दुर्लक्षित करतो. इतर प्राण्यांप्रमाणे जवळ सुद्धा घेत नाही. स्पर्श करणे सुद्धा अशुभ मानले जाते. पण हेच पितृपक्षामध्ये कावळे शुभ ठरतात. एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याचा घास शिवण्यासाठी, पितरांचा घास शिवण्यासाठी कावळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र मानले गेले आहे. देवराज इंद्रांचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते. गरुड पुराणानुसार कावळ्याला यमराजांचा संदेशवाहक म्हटले आहे. पिंडीतील जीवात्म दिसण्याची दृष्टी फक्त आणि फक्त कावळ्याला मिळाली आहे. त्यामुळे आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती जरी केली असली, कावळ्याच्या डोळ्याप्रमाणे लेन्स जरी तयार केले असले तरी जीवात्म आपण पाहू शकत नाही. तो फक्त कावळा पाहू शकतो. हे त्रिवार सत्य आहे. हे कोणीही सुशिक्षित व्यक्ती नाकारू शकत नाही. तर आज आपण पाहणार आहोत की हाच कावळा, आजूबाजूला दिसणारा कावळा आपले आयुष्य बदलून टाकू शकतो. यासाठी कावळा काही शुभ संकेत देतो, पण त्याकडे आपले लक्ष नसतं. तर आवर्जून अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. कावळा देतो शुभ संकेत. तर कावळा, होय कावळाच, ज्या कावळ्याकडे निरीक्षपणे पाहिल्यानंतरच आपल्याला हे शुभ संकेत जाणवतात. तर हे शुभ संकेत कोणते आहेत ते पाहू. कावळ्याने जर आपण ठेवलेला नैवेद्य तात्काळ नैवेद्य खाल्ला तर घरातील सर्व समस्यांचे निवारण होते. घरातील सर्व सदस्यांचे रक्षण होते. कावळा जर डाव्या बाजूने येऊन नैवेद्य ग्रहण केला तर आपली सर्व कार्य विना अडथळा पूर्ण होतात. कावळा जर मागून आल्यावर तो नैवेद्य खाल्ला तर प्रवासामध्ये आपल्याला फायदा मिळतो. उजवीकडे येऊन डाव्या बाजूने नैवेद्य ग्रहण केला तर आपण जे ठरवले आहे, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. समोर येऊन नैवेद्य ग्रहण केला तर आणि पायाने आपले डोके खाजवले तर आपली सर्व कार्य तात्काळ सिद्ध होतात. नैवेद्य खाऊन कावळा पाण्याच्या ठिकाणी जाऊन बसला तर हरवलेल्या वस्तू तात्काळ परत मिळतात. नैवेद्य खाऊन कावळा आपल्या छतावर जाऊन बसला तर आकस्मिक धनलाभ होतो. अचानक घरात येऊन बसला तरी धनलाभ होतो. हा शुभ संकेत मानावा, हे अशुभ मानू नये. याचबरोबर कावळा जर आपल्याला बाहेर जाताना गायीच्या डोक्यावर बसलेला दिसला तर प्रियजनांची भेट होते. बाहेर जाताना कावळा जर उंटावर बसलेला दिसला तर
अपार संपत्ती प्राप्त होते. कावळा जर तोंडात काहीतरी खायला घेऊन गाईच्या पाठीवर जाऊन चोच रगडताना दिसला तर अन्नधान्यांची बरकत होते. अन्नधान्य 12ही महिने कमी पडत नाही. आपण बाहेर गेल्यानंतर कावळा जर हिरव्या गवतावर जाऊन बसला आणि काही खात्याले दिसला आणि तो जर आपल्याकडे पाहू लागला आणि वर आणि खाली मान केली तर समजावे आपणास अचानक धनलाभ होणार आहे. कावळ्याने जर आपण शुभ कार्यासाठी जाताना आपल्या उजव्या साईडवरून डाव्या साईडला गेले तर समजावे आपले कार्य सफल होणार आहे. आणि डाव्या साईडवरून उजव्या साईडला गेले तर समजावे तात्काळ गेलेले काम पूर्ण होणारच आहे. म्हणजे समजावे की कावळा कोठूनही आपल्या आडवा गेला तरी आपली कार्यसिद्धी होणारच आहे. आणि काही नशीबवान लोकांनाच दिसणाऱ्या गोष्टी आहेत. जर डुकरावर जाऊन कावळा बसलेला दिसला तर आपणास प्रचंड संपत्ती मिळणार आहे, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे कावळ्याला आपण अशुभ म्हणतो, गैरसमज असतो. पण कावळ्यांमध्ये पितरांचा वास असतो. त्यामुळे तुम्ही दररोज जरी कावळ्याला नैवेद्य किंवा खायला दिले तरी पितरांचा आत्मा तृप्त होतो, पितर खुश होतात. त्यामुळे आपल्या घरातील अनेक संकटे समस्या या निघून जातात. कारण अनेक प्रकारच्या संकटे समस्या या पितरांमुळे आलेल्या असतात. त्यामुळे कावळ्याला दररोज जरी खायला दिले, नैवेद्य दिले तरी आपली सर्व शुभ कार्य पूर्ण होतात.